बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये माजी आमदार वसंत गीतेंच्या संपर्क कार्यालयावर मनपाने कारवाई केली। महापालिकेच्या आदेशानंतर अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। मनपाची जागा नसताना कारवाई कशी केली असा सवाल या दरम्यान कार्यकर्त्यांनी विचारला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, वसंत गीतेंच्या संपर्क कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे आणि दरम्यान हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। हा वाद नेमका काय आहे आणि कशा पद्धतीने ही कारवाई केली जाते? आता वसंत गीते यांचं जे संपर्क कार्यालय आहे मुंबई नाका परिसरातलं, त्याच्या आजूबाजूचे जे छोटे छोटे व्यावसायिकांची दुकानं होती, मग मिसळ पावची गाडी असेल किंवा इतर जे खाद्यपदार्थांचे छोटे छोटे दुकानं होते, तर ते काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। आपण बघतोय की नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी इथे आलेले आहेत आणि ह्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे अतिक्रमण काढलं जात आहे। प्रामुख्याने आपण आता जिथे उभा आहोत ही जागा महामंडळ, म्हणजे मागच्या बाजूला ही आपण एक भिंत बघतोय, भिंतीच्या पलीकडे एसटी महामंडळाचं महामार्ग बसस्थानक आहेत। वसंत गीते आणि त्यांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की ही जी जागा आहे, ज्या जागेमध्ये अतिक्रमण असल्याचं महानगरपालिकेचं म्हणणं आहे, ही जागा एक खाजगी मालकाची होती, त्यानंतर ती जागा महामंडळाला गेली आणि आता हे महामंडळाच्या अखत्यारीत आहेत। गेल्या 40-45 वर्षापासून इथे अशा स्वरूपाचे हातगाडे आहेत किंवा वसंत गीते यांचं कार्यालय आहे। महामंडळाची कुठल्याही स्वरूपाची तक्रार नाहीये, नाशिक महानगरपालिकेची कुठल्या स्वरूपाची ऑर्डर सुरुवातीला नव्हती, त्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला होता आणि हे सगळं प्रकरण गेल्या काही वर्षांपासून चालू आहे। तर याबद्दलचा वाद हा न्यायप्रविष्ट आहे। 22 जूनला याच्यावरची एक सुनावणी झाली, 3 जुलैला दुसरी सुनावणी होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या वकिलांनीच ही वेळ मागवून घेतलेली होती की 3 तारखेपर्यंत आम्हाला वेळ द्या, आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं आहे। असं असताना देखील ही कारवाई केली जाते, त्यामुळे त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे। एका बाजूला वसंत गीते यांच्या कार्यालयामधलं जे साहित्य होतं ते बाजूला काढण्याचं काम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आजूबाजूचे छोटे छोटे व्यावसायिकांचे जे हातगाडे होते ते देखील आता बाजूला काढण्याचं काम चालू आहे। त्यामुळे आता यामुळे न्यायालयाचा अवमान होतो का हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि वसंत गीते आता यापुढे कायदेशीर कारवाई नेमकी काय करणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांचा फोटो कार्यालयातून काढण्यात आलेला का असा देखील प्रश्न सध्या उपस्थित केला जातो। याबद्दलचे काही अपडेट आहेत? नाही, जी कारवाई होणार होती तर त्या आधीच आतमध्ये काही थोर महापुरुषांचे पुतळे होते, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता, हा पूर्णपणे कार्यकर्त्यांनी काढून घेतलेला आहे। कुठलाही त्याचा अवमान होऊ नये, विटंबना होऊ नये ही काळजी घेण्यासाठी हा फोटो काढण्यात आलेला होता। मात्र आता जिथे वसंत गीते यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे, उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे, शिवसेनेचा बोर्ड आहे, आपण दृश्यांमध्ये बघत आहोत। आता मागच्या बाजूला वसंत गीते यांचं कार्यालय, पुढच्या बाजूला ही खूप मोठी कमान आहे, त्यावर महाराष्ट्राचा नक्कीच नाशिकमध्ये ही सगळी महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येते। नाशिकमध्ये माजी आमदार वसंत गीतेंच्या संपर्क कार्यालयावर मनपाने कारवाई केलेली आहे। दरम्यान या ठिकाणी जे महापुरुषांचे फोटो होते, पुतळे होते, हे आधीच कार्यकर्त्यांनी हलवून ठेवलेले आहेत। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महानगरपालिकेकडून ही कारवाई कशी केली जाते, का केली जाते असा सवाल मात्र कार्यकर्ते उपस्थित करतायत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला मुकुल कुलकर्णी माहिती देत होता। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।